नमस्कार. नमस्कार अवधूतजी. नमस्कार. अवधूतजी, मला आज तुम्हाला विचारायचं आहे की अध्यात्माबद्दल इतक्या गैरसमजुती का, आणि त्याच्यामुळे आलेली अंधश्रद्धा, आणि त्या अंधश्रद्धेमुळे किंवा चुकीचा मार्ग अवलंबल्यामुळे त्यामुळे आलेला अडाणीपणा म्हणा किंवा अजून काही म्हणू शकता, आणि त्याच्यामुळे वाढता ताणतणाव, हा इतका सगळा गोंधळ काय आहे? याला आपण उलटं केलं तर, याला आपण असं केलं तर की वाढता ताणतणाव, त्यातनं वाढणाऱ्या अंधश्रद्धा. अच्छा. कारण की ताणतणाव भरपूर आहे ना. आता नक्की सगळ्यांना पुढे जायचं आहे. नक्की कुठे जायचं आहे? आता मानव आहे, माणूस आहे, तो जन्माला येतो आणि एक दिवस मरतो. त्याचा तो प्रवास आहे. त्यात त्याला इच्छा, आकांक्षा, सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहे. बरं, प्रत्येकाच्या मान्यता आहे. स्त्रीबद्दल, पुरुषाबद्दल, लहान मुलाबद्दल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मान्यता आहेत. बरोबर. त्यात सगळ्यांना मोठं व्हायचं आहे. म्हणजे नक्की मोठं होणं म्हणजे नक्की काय? छोटं राहणं म्हणजे नक्की काय? मग प्रत्येकाचा चेहरा सेमच का नाही? कसं आहे, मी आपलाच प्रश्न जो आपण मला विचारला तो प्रश्न मी उलटा करतोय. म्हणजे हे जे चालू होतं अध्यात्म आपण समजून घेत नाही. बरोबर. त्यातनं अंधश्रद्धा निर्माण होतात. मग त्याच्यातनं निघतो ताणतणाव. मग ताणतणाव आल्यानंतर माणूस या सगळ्यांच्या आहारीच जातो ना. आपण काय बघतोय आज सगळीकडे काय चाललंय? सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. बरोबर. त्या मोबाईलमध्ये सगळेजण, अगदी लहान पोरांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेच मोबाईलच्या आहारी गेलो. बरं, आहारी गेलो म्हणजे आपण का बोलतोय? आहारी गेलो म्हणजे तो जे दाखवतोय तेच आपण बघतोय. आपल्याला जे पाहिजे ते आपण पाहत नाहीये. आपल्याला काय हवंय, नक्की ह्याला काय दाखवायला पाहिजे हे त्याला काहीच कळत नाहीये. हे त्याला कळत नाहीये. आणि आपल्याला जे आवडलं ते आपण जास्त वेळ बघितलं तर तो आपल्याला तेच दाखवतोय. आपल्याला वाटतंय की आपल्याला हेच आवडतंय. आपलं आयुष्य असंच होतं. सांगायचा अर्थ काय आहे याच्यामध्ये? मनोरंजन. मनोरंजन काय आहे? टी व्ही म्हणजे काय? त्याला इडियट बॉक्स पण बोलतात. का बोलतात इडियट बॉक्स त्याला? कारण की तो वेळ संपवून टाकतो. तो काहीच ठेवत नाही. आपलं इनोव्हेशन पूर्णपणे संपवून टाकतो. तो तुम्हाला तुमच्यासारखं ठेवत नाही. तो तुम्हाला कंटिन्यूस काही ना काहीतरी देत राहतो. मनोरंजनाकरता. बरं, एवढं मनोरंजन घेऊन माणूस करणार तरी काय? तो त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी शिकतो, त्याची संगत घेतो. आता हे रीलमध्ये आणूया. इंस्टाग्राम, तुमचं यूट्यूब, तुमचं फेसबुक, या सगळ्यांमध्ये हे आपली संगत बनवतं. ती संगत वाढते, मग त्यातनं ताणतणाव येतो. मी आपल्या प्रश्नाला जेव्हा उलटं केलं आणि मी सांगितलं आपल्याला ताणतणाव का वाढतोय? ताणतणाव कारण की माणूस जेव्हा बघतो, अरे ह्याने असं केलं, त्याने तसं केलं, हा असा करतोय, तो तसा करतोय, मग मी कुठे? स्पर्धाच. मग मी कुठे? मग मला पण ह्या रेसमध्ये पुढे जायला पाहिजे. याने ते घेतलं, ही गाडी घेतली, तर मला पण ती गाडी पाहिजे. त्याने नवीन गाडी घेतली, मग मला पण ती गाडी पाहिजे. त्याने घर घेतलं तर मला पण ते घर. मग ते कसं घेतलं त्याच्याशी काही घेणं देणं नाही. असं आहे. आता ह्याच्यानंतर काय येतं? मग ह्याच्यामधनं काय येतं? अंधश्रद्धा येतं. आता अंधश्रद्धा म्हणजे कशी येते? एखादा बाबा तुम्हाला मदत करेल ह्याच्यामध्ये, शॉर्टकट. एखादा बाबा जेव्हा तुम्हाला सांगतो की बाबा, तुम्ही ट्रेनमध्येच बघा ना, मोठे मोठे बॅनर लागले असतात. ट्रेनमध्ये, बसमध्ये, इकडे तिकडे. आणि नंतर मग कुठे पोचतं हे? नंतर हे पोचतं घराघरात. प्रत्येकाचा एक इंडिव्हिज्युअल छोटा बाबा असतो. असं आहे. त्यात मोठे बाबा पण असतात. मग हे काय असतं ॲक्च्युली की हे ह्याच्या अंगात येतं. ओके. आता अंगात येणं हा वेगळा प्रकार. ह्याच्यावर पूर्णपणे एक दोन व्हिडिओ होऊ शकतात पूर्णपणे सांगायला गेलो तर. आता ती अंधश्रद्धा आहे का काय? कुठला धर्म त्या बाबतीत काय सांगतो? काय परंपरा आहे? काय? या सगळ्या भरपूर गोष्टी आहे. कारण की मध्यंतरी तो पिक्चर येऊन गेला, साऊथचा एक पिक्चर पण येऊन गेला त्याच्यावरती. असं म्हणजे सांगायचा अर्थ काय? प्रत्येक गोष्टीला जर आपण
वैज्ञानिक दृष्टिकोनातनं बघितलं, आध्यात्मिक दृष्टिकोनातनं पण बघितलं आणि त्याच्यावर चर्चा केली त्रयस्थ होऊन, तर त्याच्यातनं मार्ग निघतो. पण काही फसवे लोक असतात की त्याचं ढोंग आणतात, लोकांची फसवणूक करतात. सांगायचा तेच अर्थ काय, म्हणजे या चॅनलवरती आपला प्रयास काय आहे की आपण काय सांगू शकतो की आपल्याला जी दृष्टी आहे गोष्टीला बघायची त्रयस्थपणे, तर ती आपण सांगायचा प्रयत्न करतोय. म्हणजे मला हे वाटतं वाईट, तर ते वाईट का नाही, मला वाटतंय बरोबर, तर बरोबर का नाही, असं नाही. दोघांबद्दल चौकशी झाली पाहिजे अगदी शेवटपर्यंत. अगदी शेवटपर्यंत मला का वाईट, कदाचित माझी मान्यता असेल म्हणून मला ते वाईट वाटत असेल, असं पण असेल. मला जर उद्या कोणी सांगितलं की असा असा बाबा वगैरे आहे, पहिली गोष्ट मी जाणार नाही, कारण की मला गरज नाही कुठल्या बाबाची. बाबाचे पण स्तर असतात. तुम्हाला काय पाहिजे, कसं असतं हे, कसं हे जाळं कसं पसरतं. एखादा सांगतो की बाबा माझ्या आशीर्वादाने तुम्ही बरं व्हाल, हे असं असं करा, मग तुम्हाला प्रसिद्धी लाभेल. ॲक्च्युली हे काय असतं, माणूस स्वतःहून जातो एखाद्या व्यक्तीकडे, त्याला सांगतो की मला असं असं व्हायचं आहे, मला माझा प्रोग्रेस पाहिजे. पण प्रोग्रेस करण्याकरता त्याला हे कळत नाही की प्रोग्रेस करण्याकरता मेकॅनिझम पूर्णपणे वेगळं आहे. जर मी उद्या 10वीची एक्झाम दिलीच नाही, मी पास होणार आहे का? आता मी 10च्या एक्झामला समजा बसलो आहे, बरोबर, 10च्या एक्झामला मला अभ्यास करावा लागेल. आता अभ्यास मला समजा कुठला विषय कठीण जातोय, तर तो का कठीण जातोय मला समजून घ्यावं लागेल, एक्सपर्टकडनं समजून घ्यावं लागेल, त्याच्या मागची टेक्निक समजावे लागेल, का मला बाबाकडे जावं लागेल. कसं आहे, मग ह्यामध्ये कसं होतं, हाच 10वीची गोष्ट पुढे पुढे जाते. आता ती कशी जाते, मग प्रत्येकजण तिकडे का जातोय, काही प्रसिद्धी करता जात आहेत, काहींना जॉब भेटावा म्हणून जात आहेत, काहींचं लग्न नाही होत म्हणून जात आहेत, काही घरी काहीतरी कारणं आहेत, घरी आजारपण आहेत त्याच्यामुळे जात आहेत, बरोबर. अनेक असंख्य गोष्टी आहे घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये कोण आजारी आहे, काय काय वेगवेगळ्या गोष्टी चालल्या आहेत. त्याच्यासाठी तो व्यक्ती हा शॉर्टकट अवलंबतो. पण तो हा शॉर्टकट का घेतो, कारण की त्याला खरं अध्यात्म माहीतच नसतं. अध्यात्म तुमचा अंधश्रद्धा एवढा का, मग ताणतणाव, कारण की त्याला ह्या गोष्टी माहीतच नसतं. आणि ह्याचा परिणाम असा होतो की या सगळ्या अंधश्रद्धांमध्ये हा माणूस फसतो. त्याने जर अध्यात्म ऐकलं असेल तर तो पहिली गोष्ट स्थिर राहील. पण आता कसं आहे की बाबा रे, माझा ॲक्सिडेंट झाला तर मला डायरेक्टली तिकडे सर्जरीच करावी लागेल. म्हणजे मी आता किती मोठमोठ्याने इथे काहीही सांगू, पण ज्या व्यक्तीची परिस्थिती अशी आहे की जो अंधश्रद्धेच्या आहारी गेला आहे, त्याला पटकन बाहेर येणं जमेल का, तर पटकन नाही जमणार. तो ॲक्च्युली बाहेर आला पाहिजे, पण त्याच्या मुळात ते रुजलं आता, कारण की त्याला अध्यात्म म्हणजे काय हेच माहीत नाही. त्यांनी जर अध्यात्माच्या कसोटीला सगळ्या गोष्टी बघितल्या असतात, त्याला माहीत पडलं असते की हा फसवा आहे. तुकाराम महाराजांनी तर असं कोणाकडे जायला सांगितलं नाही आहे, ज्ञानेश्वर माऊलींनी पण नाही सांगितलं, कुठल्याच संतांनी अशा गोष्टींकडे मागावं जावं, ते देतील, शॉर्टकट आहे असं काही सांगितलं नाही आहे. या सगळ्यांनी आनंदाची डोहे, आनंद तरंग, तुमच्या बुद्धीचा वापर, हातापायाचा वापर, तुमच्या तर्काचा वापर, त्यातून निर्माण झालेली श्रद्धा, आणि त्यातून तुम्ही तुमचा पुढचा प्रवास, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, एवढं सोपं आहे. पण मग शॉर्टकट का, कारण की आपण या सर्वांना संत म्हटलं, त्यांना आपण आपलंसं नाही केलं. म्हणजे एखाद्याने सांगितलं की तुकाराम बीज आहे, आपण हात जोडले, पण तिथपर्यंत चालत नाही. तुकाराम महाराजांना जर तुम्ही समजलं त्यांच्या अभंगातनं, त्यांचा एक जरी अभंग घेतला आणि अख्खा सार समजून सांगितलं किंवा समजलं, तरी आपण या अंधश्रद्धेमध्ये फसणार नाही आहे. तसं आहे, एक समाज असतो. आता हा समाज कसा आहे,
आपण भरपूर मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, पण आपल्या आतमध्ये सगळं पोकळ आहे. का पोकळ आहे? कारण की नक्की अध्यात्म म्हणजे काय? की अध्यात्म म्हणजे स्वतःचं अध्ययन. स्वतःच्या अध्ययनामध्ये चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी मला समजायच्या आहेत. भलं आपण अगदी स्पिरिच्युअल न होता, अगदी आध्यात्मिक न होता, की बाबा मूळ प्रश्नाकडे न जाता आपण वरवर बोललो. वरवर बोलायला मला माझी तरी सवय नाही वरवर बोलायची, पण मी प्रयत्न केला आणि बोललो, कारण की मला माहिती आहे वरवरून काही होत नाही. असं आहे, आपण जर प्रयत्न केला तरी आपण आपल्या घरी किती बोलतो मुलांशी, किती चर्चा होते. तुकाराम महाराज काय होते, ज्ञानेश्वर माऊली काय होते, किती संत आहेत. आता इंडियाच्या बाहेर पण गोष्टी भरपूर आहेत. सुकरात होऊन गेलेत, चायनाला ताओ होऊन गेले. ताओ ते चिंगसारखं अतिशय म्हणजे दुर्मिळ, किंवा आपण बोलू की जसं आपल्याकडे गीता आहे, जसं आपल्याकडे धम्मपद आहे, तसं ताओ ते चिंग आहे. म्हणजे ते असं पुस्तक आहे की एक पुस्तक आपलं आयुष्य पलटून टाकेल, पण आपल्याला माहीत नाही. एवढं सुंदर पुस्तक आहे ते ताओ. झेन परंपरा आहे, सुफिझम आहे, अशा असंख्य गोष्टी आहे ना. पण आपल्या घरी चर्चा होते का? तर नाही होत. मग ह्याच्यातनं काय होतं? ह्याच्यातनं आत्ता काय होतं? आपण टी व्ही बघतो, गोष्टी ऐकतो. मग ह्याच्यातनं असा माणूस जन्माला येतो की जो माणूस मोठा होईल, पण त्याला कणा नसेल. तो प्रोडक्ट असेल मार्केटिंगचं, नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये येईन आणि त्याला विकला जाईल, बस, बाकी काय नाही. मग तो प्रोडक्ट कसलाही असो. त्यात मग एवढा अंधश्रद्धा आहे. अध्यात्म म्हणजे नक्की माहीत नाही की हा माझा धर्म, हा ह्याचा धर्म, माझा धर्म खरा, तुझा धर्म खोटा. हे इथपर्यंत येऊन ठेवलं आहे अध्यात्माला. अध्यात्म मुळात हे नाहीच. नेती नेती आणि नेती, तो तसं नाही, ते तसं नाही, ते तसं नाही. अध्यात्म हे प्रश्न आहेत, प्रामाणिक प्रश्न आहेत, आतून निघालेले प्रश्न आहेत. आणि आपण काय केलं आहे, आपण जो कणा दिला पाहिजे समाजाला, जी समज दिली पाहिजे, जे घरी आपल्या बोलणं पाहिजे, आपण ते न देता आपण असंच सोडून दिलं सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे काय होतात, बाहेरून जे जे प्रभाव येणार ते आपल्यावरती येणार. जसं का आता सोशल मीडिया वगैरे आहे सगळे, आपण ह्याच्या खोलात नाही बघत, हे आपल्याला प्रोडक्ट म्हणून जगवत आहेत सगळे असं, आणि आपण प्रोडक्ट बनतो. मग त्याच्यातनं मग ताणतणाव, मग अंधश्रद्धा. मग अंधश्रद्धेनंतर काय होणार? अंधश्रद्धा तुम्हाला एवढी पंगू करून टाकेल की तुम्ही आयुष्यभर श्रद्धावान होऊच शकणार नाही. आणि होतं काय माहिती आहे की लोक ह्या बाबाकडे जा, त्या बाबाकडे जा, किंवा कोणी काही सांगितलं हे उपाय कर, ते उपाय करतात, पण त्याने काही फरक तर पडणार नसतो. तुमचं जसं आहे गोष्टी त्या तशाच राहतात. त्यातून वेगळा ताणतणाव वाढतो की अरे मी एवढं सगळं करतो व एवढं सगळं करते तरी वेळ बदलत नाही आहे, परिस्थिती बदलत नाही आहे. हा ताणतणाव वाढतो, हा वेगळा. कसं आहे माहिती आहे का, मी जेव्हा माझ्या दृष्टीने बघतो ना, तर प्रत्येक स्तर आहे त्याचे. काही लोक आहेत की बाबा मग मंगळवार, शुक्रवार, शनिवार हे करा, गुरुवार हे करा, ते करा, हे इथे ठेवा, ते तिथे ठेवा, हे असं करा, ते तसं करा, असं आहे. तुम्ही अशा माणसाला असं सांगताय ज्याने स्वतःवर कामच नाही केलं आहे, तो किती काम करणार? जेव्हा माझ्या दृष्टीने मी या सगळ्या गोष्टींना बघतो, अरे ज्याची दृष्टी, जो स्वतःवर काम करतो, स्वतःचं अध्ययन करतो, स्वतःला वेळ देतो, स्वतःला 20 मिनटं जो वेळ देतो सकाळी सगळं बाजूला ठेवून, त्या व्यक्तीला सुद्धा स्वतः स्लोली माहीत पडेल की बाबा माझ्या डोळ्यांनी गोष्टी दिसत आहेत त्या कुठे ठेवायच्या, कुठे नाही ठेवायच्या, कोणाशी कसं बोलायचं, कसं नाही बोलायचं, कधी बोलायचं, कधी नाही बोलायचं, हे त्याला पण समजेल. तुम्ही आता बोलायचं की मग हा अंक वापरायचा, तो अंक नाही वापरायचा. कसं आहे, तुम्ही आता म्हणजे कसं आहे, ते गाढव आणि घोड्यासारखं झालं. आता गाढवाचं काम गाढवाचं आहे, घोड्याचं काम घोड्याचं आहे. मग गाढव चुकीचा आणि घोडा चुकीचा का? गाढव छोटा, घोडा मोठा का? असं काहीच नाही आहे. गाढवाचं काम गाढवाचं आहे. तुम्ही गाढवावर वजन लादलं म्हणून तुम्ही त्याला समजा की हा वजन लादतो आणि तो घेऊन जातो,
असं आहे. सांगायचा अर्थ असा आहे, मी उपमा आताही हे तुम्हाला काय सांगितलं याचा अर्थ तसं होतं आहे. स्तर आहे त्याच्यामध्ये, एकदम अगदी अंधश्रद्धा, बरोबर, ब्लॅक मॅजिक आणि एकदम अंधश्रद्धा, बरोबर, ते माणसाला फसवून टाकतं पूर्णपणे. त्याच्यातनं माणूस निघू शकत नाही. एकदा तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकला की तुम्ही अडकला. ते गणित तुम्हाला माहीतच नाही आहे. त्या गणिताबद्दल बोलणं होऊ शकतं, पण त्या गणितात तुम्ही जेव्हा एंट्री केली ती तुम्ही स्वतःला विकलं. तुम्ही अशा गोष्टी जातात ज्या तुम्हाला दिसतच नाही आहे, तुम्हाला माहीतच नाही आहे कुठून निघालं, का निघालं, कसं निघालं. शाप म्हणजे काय, ब्लॅक मॅजिक म्हणजे काय, मग व्हाईट मॅजिक म्हणजे काय, मग आशीर्वाद म्हणजे काय, ह्याचं गणित तुम्हाला अजून माहीत नाही आहे. मग ह्याच्या वेगळ्या स्तरवरचा जे तुम्हाला आता सांगितलं ते की ही पुडी इथे ठेवा, ती पुडी तिथे ठेवा, या दिशेला हे ठेवा, सगळं ठीक आहे, पण ते अध्यात्म नाही. ते अध्यात्म नाही आहे. काटकोण कोण गणित आहे ते. हां, काही अंशी तुम्हाला ते ठीक कळेल, तुम्हाला ठीक वाटेल हे असं ठेवलं. आणि साधी चप्पल कशी काढायची हे पण माणसाला कळलं तर मोठी गोष्ट आहे. चप्पल कुठे काढायची, कशी काढायची, दरवाजा कसा उघडायचा, कसं बसायचं, कसं आहे, प्रत्येक गोष्टीची एक पद्धत आहे, एक बैठक आहे, पण ती कोणाला कळते, जो जागरूक होतो त्याला. तुम्ही असं बोलाल तो जागरूक झाला त्याच्यासारखं वागायला बघूया, बाबा रे असं गणित नाही आहे ते. आतून तुम्ही स्वतःला चेंज करा, म्हणजे बाहेर निघेल ते ॲटोमॅटिक निघेल. पण बाहेर कसं आहे, मार्केटिंग चाललं आहे, यांना मानणारे भरपूर आहे, कारण की ह्याच्यामध्ये काहीच नाही करायचं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे की तुम्ही 5 मंत्र पुटपुटले आणि ही पुडी इथे ठेवली, हे असं ठेवलं, काय तुम्हाला सांगितलं कुठे काय दिशेला कुठलं काय ठेवा, बस झालं, फिनिश. हे अध्यात्म नाही. अध्यात्म एकच आहे की स्वतःला वेळ द्यायचा, सगळं बाजूला सारून. स्वतःला वेळ दिल्यानंतर तुमचा मनाचा जो कोलाहल असेल तो कोलाहल बघायचा. स्लोली 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 स्वतःवर जसा तुम्ही वेळ द्याल तुमचा कोलाहल कमी होत जाईल. तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज येत राहतील स्लोली स्लोली. त्यातनं तुम्ही बाहेर पडाल. तुमचं जगायचं वागायची पद्धत पूर्णपणे बदलून जाईल. मी आता बोलू शकतो तुम्ही डोळे बंद करून बसा ध्यानामध्ये, मी तसं नाही सांगत आहे. काय मिळवायला जाऊ नका, स्वतःवर काम करा. 20 मिनटं काही न घेता एका ठिकाणी बसा, तो पॉज घ्या. तो पॉज काय घ्या, कारण की तुम्ही जे खत मिळायला पाहिजे नव्हतं, जो कणा पाहिजे नव्हता अध्यात्माचा, मानवाच्या सभ्यतेमध्ये ज्याला जे जे अनुभव आले आहेत सत्याचे, आनंदाचे, स्थिरतेचे, ते अनुभव त्यांनी सांगितले. त्याचा नंतर पुढे लोकांनी धर्म केला, पंथ केला, ती सगळी वेगळी गोष्ट. पण हे जे अनुभव आहे हे तुमचे पण आहेत. थोडे स्थिर तरी व्हा. स्थिर माणूस असेल तो स्थिर माणूस या अंधश्रद्धेच्या पाठी जाणार नाही. अन्यथा आपण बोलू अंधश्रद्धा एवढी का माजली आहे, मूळ प्रश्न बघितलंच नाही कोणी, ती का माजली आहे. एखाद्याला बोलतो तू वाकून का चालतो, अरे त्याला पाठीचा कणात नाही दिला तुम्ही, वाकून का चालतो, तो वाकूनच चालणार. त्याला जोपर्यंत तुम्ही पाठीचा कणा देत नाही तो वाकूनच चालणार आहे. सगळेजणच वाकून चालत आहेत. मग काय करायचं, मग स्वतःला दोष द्यायचा का, नाही, दोष नका देऊ. मी सांगतो स्वतःला वेळ द्या, 20 मिनटं, अगदी 20 मिनटं. बघा किती प्रश्न येतात. 5 मिनटं जरी आपण बसू शकलो तरी मोठी गोष्ट. 5 मिनटं पण लोक नाही बसू शकत, कारण की मन असंख्य प्रश्न उचलतं, असंख्य. कारण की जसं आपण सगळ्या गोष्टी सोडून शांत बसतो, असंख्य दिवस झाले आहेत आपल्या हातातनं निघून गेलेत, ते अगदी समोर यायला लागतं, अरे हे राहिलं ते राहिलं, असं तसं माणूस एकदम सैरावैरा होतो. मूळ प्रश्न तर राहूनच गेले कित्येक. मला हे करायचं होतं, मला असं जगायचं होतं, सगळे राहून गेले. त्याला एक एक आठवायला लागतं. सांगायचा अर्थ कसा, मोटिवेशनलमध्ये आपण असं बोलू की बाबा मोटिवेशनसाठी एकदम यूट्यूबवरती एकदम चांगलं आपण काहीतरी बोलून टाकू, हे ह्याच्यातनं बाहेर पडा, अंधश्रद्धेमध्ये तुम्ही फसू नका वगैरे, हा सगळा मूर्खपणा आहे. करू नका सांगणार नक्की काय केलं पाहिजे. कसं आहे, आफ्रिकेमध्ये म्हण आहे ती, बरं ती फिश पकडण्यावरती आहे, पण
तरी कशी म्हण आहे तुम्ही की एखाद्याला तुम्ही समजा, म्हणजे तुम्हाला थोडक्यात आता सांगतो कसं आहे, एखाद्याला तुम्ही एक दिवस खायला द्या, तर तुम्ही त्याचं पोट एका दिवसाकरता भरलं, हो पण तुम्ही त्याला कसं कमवायचं हे शिकवलं तर त्याचं आयुष्यभराकरता तुम्ही त्याचं पोट भरलं ना. बरोबर. तर अध्यात्माचं अंधश्रद्धेचं पण तसंच आहे. तुम्ही एकदा बोलला की बाबा हे चुकीचं हे करा, ठीक आहे, तो ठीक आहे बोलेल, तो तेवढं समजेल, मग पुढे अजून पुढे काय, मग नक्की अध्यात्म काय, अंधश्रद्धा काय हे त्याला, कारण की गोष्टी अगदी किचकट झाल्या आहेत. प्रत्येकजण आपला प्रोडक्ट घेऊन येतो की आमचे एकदम जबरदस्त आहेत. बरोबर. कसं आहे, आपण जे बाहेर बघतो फसवेगिरी बघतो वगैरे वगैरे, ताणतणाव बघतो लोकांमध्ये वगैरे, तेव्हा एक गोष्ट नक्की माहीत पडते की नक्की जायचं कुठे, काय पाहिजे आयुष्यात, किती पाहिजे आयुष्यात, काहीही माहीत नाही आहे. घोडा असा मुकाट चालला आहे उन्हाळ पद्धतीनं, त्यालाच माहीत नाही बिचाराला काय पाहिजे कुठे पाहिजे. मला सांगा आता तो कुठे जाईल, तो कुठेतरी अशा ठिकाणी जाईन जिथे त्यालाच माहीत नाही. आणि जिथे जे ठिकाण माहीत नाही आपल्याला, अशा ठिकाणी आपण पोचलो तर आपलं कसं होईल सांगा मला. हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे, आपल्या सगळ्यांचा असं आहे. म्हणून जे तुम्ही बोलला अध्यात्म अंधश्रद्धा आणि वाढतात ह्याला मी हे उलटं करून सांगितलं, कारण की मी लिहितो आता मी लिहितो तेव्हा मी शब्द बघतो, आणि जेव्हा शब्द बघतो तेव्हा शब्दांमध्येच मला उत्तरं दिसतात. शब्दांमध्ये, प्रश्नांमध्येच उत्तर आहे, शब्दांमध्येच सार आहे. एखाद्या शब्दाच्या पलीकडे गेल्यावर त्याचा उगम माहीत पडतो की कुठून उगम आहे, मग नक्की हा प्रश्नच काय असं आहे. एखाद्याला तुम्ही तुमचा म्हणजे दिवा असतो ना, त्याच्या प्रकाशाने तो स्वयंप्रकाशित होऊन जाईल ना. एक असतं फक्त बोला. ॲक्च्युली तुम्ही अध्यात्माचा अर्थ खूप सुंदर सांगितलं आहे. स्वतःचे अध्ययन 20 मिनटं बरोबर बोलता आपण. 20 मिनटं जरी स्वतःला दिले, स्वतःचं अध्ययन केलं, कारण की तिसरी व्यक्ती कोणी येऊन आपलं आयुष्य बदलणार नाही आहे, आपले दिवस बदलणार नाही आहेत. आपल्यावरच आपणच आपला अंधकार दूर करू शकतो. त्यामुळे स्वतःला वेळ दिला पाहिजे, स्वतःचे अध्ययन केले पाहिजे. तेच खरे अध्यात्म आहे. त्याने अडाणी पणही जाईल, अंधश्रद्धा येण्याचा प्रश्नच येत नाही, आणि खऱ्या अर्थाने आपण प्रकाशित होऊ. औषध आहे ना, औषध आहे ना. एक आहे तुम्हाला फक्त सांगणं की बाबा रे बाबा हे असं असतं तसं. औषध द्या ना, समोरच्याला औषध द्या डायरेक्ट की 20 मिनटं बसा, बसून बघा 20 मिनटं. डिटॉक्स बोलतात त्याला आजकाल, डिटॉक्स करून बघा स्वतःला. रोज 20 मिनटं द्या, एकटे बसून बघा. नवीन कल्पना येतील, नवीन सुचतील कल्पना. त्याच्यातनं माहीत पडतं अरे मी आपल्याकडे बुद्धी भरपूर आहे, मग आपण असं काय जगणं झालं आहे आपलं, आपल्याला एवढा त्रास का वाटतो, एवढा मानसिक तणाव काय. अरे तुमच्याकडे बुद्धी प्रचंड आहे, तुमच्याकडे बुद्धीच्या पलीकडे पण गोष्टी आहेत. पण तुम्ही एवढ्या वेगाने धावतोय आपण सगळेजण, झोपेमध्ये पण वेगाने धावतोय आपण, इच्छेच्या पाठी एवढ्या वेगाने धावतोय आपण. त्या सगळ्या गोष्टींना जेव्हा आपण वेळ देतो तेव्हा कळतं की बाबा रे मला नक्की आयुष्यात काय पाहिजे, मला आयुष्यात स्थिरता पाहिजे. मी जेव्हा जेवतोय तर जेवताना मला जेवायचा आनंद घेतला पाहिजे ना. मी फक्त आतमध्ये कोंबतोय, आपण फक्त टाकतोय, तसंच होतं आहे आजकाल. मग नंतर मी बोलतोय अरे तृप्ती नाही भेटली, आनंद नाही भेटला. कसं काय भेटणार, कारण की ती प्रोसेसच एन्जॉय करायची होती, ती प्रोसेसच एन्जॉय नाही झाली. ती प्रोसेस एन्जॉय नाही झाल्यामुळे आपण मग दुसऱ्याकडे बोलतो की अरे आनंद कसा भेटणार, मला प्रोग्रेस कसा भेटणार, मला हे कसं भेटणार. मग दुसरा बोलतो एक काम कर, हे असं असं कर, असं असं होऊन जाईल. अंधश्रद्धा. खूप खूप सुंदर अवधूतजी, खूप छान समजावलं आपण. धन्यवाद. खूप खूप आपले धन्यवाद. धन्यवाद.